आणि सगळेजण लोक त्या शिर्डीमध्ये त्या बालकाला, त्या बालयोग्याला वेड्या फकीरच म्हणत असत. आणि अशा त्या वेड्या फकीराला जरी जाणून घ्यायचं म्हटलं तरीही तुम्हाला सांगतो, त्याला जाणून घेण्यासाठी त्याच्या काळामध्ये जी जी मंडळी होती त्यांची ओळख करून घेतल्याशिवाय आपण बाबांकडे पोहोचू कसं काय, हो की नाही? शिवजीचं दर्शन घ्यायचं तर आधी नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. जेव्हा नंदीचं दर्शन घेऊ तेव्हा शिवजीचं दर्शन होतं. जेव्हा बाबांच्या भक्तांचं दर्शन होईल, त्यांची ओळख आपल्याला होईल, तेव्हा पुढे आपण बाबांपर्यंत पोहोचूया. आणि असे बाबांचे भक्त कोण कोण होते त्या काळामध्ये, तर तुम्हाला सांगतो अनिरुद्ध भगवंत. साईबाबांनी 39व्या अध्यायामध्ये सांगितले, आता आपण जाऊ ते 18 वर्षाचं होऊन येऊ. आणि अशा वेळेस बाबाचे काय 18 वर्षाचे होऊन येऊ म्हणाले ना, ते बाबा आलेले पण आहेत, परंतु आपल्याला कोणाला कळत नाही. कारण की आपण सर्व मंडळी प्रपंचामध्ये एवढी गुरफटलेले आहोत की तो भगवंत पुन्हा 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 अवतार घेतो, आपल्याला भेटायला येतो, परंतु आपण मात्र आपल्या प्रपंचामध्ये गुरफटून राहतो. आणि या प्रपंचामध्ये दुःख आणि दुःखाचं इथे सुख कधीच मिळत नाही. आणि सुख कुठे आहे तर फक्त भगवंताच्या चरणापाशी आहे, भगवंताच्या नामामध्ये. इतर ठिकाणी तुम्ही जर बघायला गेलं, सुख जर शोधायला गेले, तुम्हाला सुख कुठे मिळणार नाही. दादा सुख मिळेल पण क्षणिक मिळेल. आणि दुःख मात्र बघितलं तर आयुष्यभर दुःखच तुम्हाला तिथे दिसेल. सुख आणि दुःखाची बेरीज वजा बाकी करायला गेलं तर कधीच होणार नाही. सुंदर सुंदर प्रमाणात भजनं असतात, परंतु आज ते काही तेवढे शक्य नाहीये. आणि अशा प्रकारे अनिरुद्ध बापू 8 वर्षाचे बाल असताना बापूंनी तिथे तुम्हाला तो त्यांच्या आजींना ते दर्शन दिलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत परमात्म्याने सुद्धा आपल्या आईला 8 वर्षाचा असताना तुम्हाला तिथे चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं होतं. आणि असे बापू आज हयात आहेत मुंबईमध्ये. आणि बापू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर हे साई भगवंतच आहेत. तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्हाला कथा सांगताना बाबांच्या जन्मगावाबद्दल सांगायला बंधन असतं, परंतु आज बापूंनी सांगितलं, बाळा सांगून दे ना, किती दिवस लोकांना अंधारात ठेवतो. जरी बाबा फकीर बाबा दिसत असतील तरी बाबा हे कोण आहे हे सांगायला मला आज माझ्या बापानीच मला परवानगी दिली आहे. जो अनिरुद्ध बापू, ज्याला आम्ही अनिरुद्धचा पिता म्हणतो, त्या बापूंनी आज परवानगी दिली आहे की साई बाबांचा जन्म पाथरी या गावात झालेला आहे. आणि बाबांचं नाव नारायण हरिभाऊ नारायणराव भुसारी आहे. आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण कुळामध्ये बाबांनी जन्म घेतलेला आहे. बाबांना आणखीन 3 भाऊ होते आणि चौथे हे होते. आणि असे बाबांनी तुम्हाला सांगतो सांगितलेलं आहे की मी हरीला शोधायला निघालो आणि मी हरीच होऊन गेलो. आणि असे हे बाबा आज शिर्डीमध्ये स्थित झालेले आहेत. कारण की प्रत्येक संत काय करत असतात, कोणतं तरी ठिकाण निवडत असतात आणि त्या ठिकाणावरून आपल्या सर्व कारभार तिथे चालवत असतात. आणि असं तुम्हाला तो स्वामी समर्थांनी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, तसे शिर्डीचे साईबाबा, आणि बाबांनी हे शिर्डी गाव तिथे तुम्हाला निवडलेलं आहे. आणि मग अशा बाबांचे जे भक्त मंडळी कोण होते, तर बापूंनी काय केलं, बापूंनी शिर्डीला सर्व भक्तांना घेऊन गेले. हे पहा, हा साई सचरित्राचा ग्रंथ जो आहे हा दाभोळकरांनी लिहिलेला आहे. त्यांचं टोपणनाव बाबांनी हेमाळ पंथ असं दिलेलं आहे. परवाच्या दिवशी जे तुम्ही प्रवचन ऐकलं नाथांबद्दलचं, तर ते मी आमच्या सुवर्णताईंना बोललो, पण हा प्रसंग सांगितला का, ते म्हणजे हो सांगितला. तर काय माहिती का, बाबांनी हा साई सचरित्राचा ग्रंथ दाभोळकरांना हात अशी धरलेला आहे. आणि एकनाथी भागवत आणि गीतेला अनुसरून एक आधार घेऊन हा साई सचरित्राचा ग्रंथ लिहून घेतलेला आहे. आणि बापूंनी रथयात्रा काढली, शिर्डीला सर्व भक्तांना घेऊन गेले आणि तिथे सर्वांना आपल्या हाताने पंगत जेवायला वाढली. आणि बापूंनी मात्र तिथे काय आहे तर बाबांना भेटायचं कसं, बाबांची ओळख कशी करून द्यायची, तर म्हणले बाळांनो, आधी बाबा हयात असताना जी भक्त मंडळी होती ना त्यांना जाणून घ्या. त्यांना जाणून घेतल्याशिवाय बाबा कोण आहे ते तुम्हाला कळणार नाही. आणि खूप सुंदर सुंदर आजच जे काही आलं ते लगेच काही तुम्हाला देत नाही, कारण की खरी कथा मग सांगायची राहून जाईल. तर अशा प्रकारे बापूंनी तुम्हाला सांगतो काय बोलले बापू, दीक्षित श्यामा हेमाळ बाईजाबाई नाना गणू मेघश्याम. ज्यांनी ज्यांनी साई चरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना हे निश्चित कळेल, परंतु ज्यांनी साई चरित्र कधी वाचलंच नाही त्यांना ते कधी कळणार नाही. आणि ज्यांना कुणाला साई सचरित्राचा ग्रंथ हवा असेल त्यांनी संध्याताईला फोन करावा, प्रसाद रूपाने तुमच्या घरी ग्रंथ येऊन जाईल. तिथे कशाही प्रकारचं वित्त लागत नाही किंवा काहीच लागत नाही. आणि असे हे बाबा कोण, तर बाबांना ओळखण्यासाठी बाबांच्या काळामध्ये कोण भक्त होते, दीक्षित श्यामा हेमाळ बाईजाबाई नाना गणू मेघश्याम. दीक्षित श्यामा हेमाळ बाईजाबाई नाना गणू
पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम, यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम, मिळेल आम्हा साईराम, मिळेल आम्हा साईराम. दीक्षित श्यामा हेमाडबाई बाई नाना गणू मेघश्याम, यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम, यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम. दीक्षित काका नावाचे ग्रस्त होते. बाबांचा सहवास त्यांना फक्त 9 वर्ष लाभला, परंतु बाबांच्या ज्या गळ्यामधली माळ असते ना, तो ताई तिथे बनले होते, असे ते तुम्हाला सांगतो दीक्षित काका होते. नंतर श्यामा म्हणजे माधवरावजी देशपांडे, आणि बाबा त्यांना लाडाने श्यामा म्हणून हाक मारत असत. वास्तविक पाहता हे श्यामा म्हणजे कसं माहिती का, शाळेचा शा आणि मास्तरचा मा घेतला आणि माधवराव देशपांडेने बाबा श्यामा म्हणून हाक मारायला लागले. नंतर हेमाडपंत म्हणजे कैलासवासी गोविंद रघुनाथ दाभोळकर, ज्यांच्याकडून बाबांनी हा साई सच्चरित्राचा 52 अध्यायाचा जो काही ग्रंथ आहे तो लिहून घेतला. ज्यांनी ग्रंथ पूर्ण लिहिला त्यांनीच अवतरणिका पूर्ण करावी लागते, परंतु कुठेतरी दाभोळकर ही अवतरणिका देण्यापूर्वी साईचरणी लीन झाले होते आणि बाळासाहेब देव नावाच्या एका भक्तांनी तिथे अवतरणिका देऊन हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर बायजामा म्हणजे आप्पा पोते पाटलांची पत्नी, तात्या पोते पाटलांची आई. आणि ज्या बायजामाने साईबाबांवर एवढं प्रेम केलं की त्या साईबाबांना ती आपलं लेकरूच म्हणायला लागली, आपलं बाळच म्हणायला लागली. आणि बाबा ही